तो पिछली तासिका में हमने यह देखा था कि शिक्षा सहायक सामग्री के मुख्यतः क्या प्रकार है और किस तरह से बच्चों की जो विविध आपूर्त्या आहे, म्हणजे मुलांच्या ज्या विविध गरजा असतात, तर त्या गरजेनुसार आणि विविध प्रकारची मुलं आपल्या क्लासरूम मध्ये असतात, तर त्यांचं अध्यापन प्रभावीपणे होण्यासाठी आपल्याला वेळोवेळी ह्या शिक्षा सहाय्यक सामग्री म्हणजे हे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याचा वापर करावा लागतो। ठीक है, तो शिक्षा सहायक सामग्री में हमने दृश्य सामग्री देखी थी। दृश्य सामग्री देखी थी जिसमें हमने चार्ट देखा था एक। हो, ठीक है। तो ये मुख्य रूप से हमने देखा था, एक बार क्विक रिवीजन ले लेते हैं। तो जो बच्चे सुन नहीं सकते, हाँ, बोल नहीं सकते, तो उनके लिए दृश्य सामग्री बहुत ही महत्वपूर्ण भूमिका निभाती है और इनके माध्यम से उनका अध्यापन हम प्रभावी रूप से और भलीभांति कर सकते हैं। तो इनके मुख्य प्रकार कौन से हैं? तो चित्र है, तस्वीरें हैं, चार्ट है, नक्काशे है, स्लाइड्स है, ग्राफ्स है। ठीक है। तो इलिटरेट लोग है, जो लोग कभी इस पाठशाला गए ही नाही है, ठीक आहे, तो इलिटरेट म्हणजे जे निरक्षर लोक आहेत, मी निरक्षर म्हणते, की ज्यांची शाळेशी शब्दांशी ओळख नाही, तर ती सुद्धा लोक या दृश्य सामग्री म्हणजे या चार्टच्या माध्यमातून आपल्याला काय म्हणायचं हे त्यांना पटापट कळतं। ठीक आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आहे, जी शाळाबाह्य मुलं आहेत, तर हे जर चार्ट त्यांच्याकडे दाखवले तर त्यांना त्यातला मेसेज बरोबर कळतो। ठीक आहे, अशा पद्धतीनं शिक्षा सहाय्यक सामग्री, दृश्य सामग्री। अगला है श्रव्य सामग्री। श्रव्य यानी जो हम कानों से सुन सकते हैं, जो डिवाइसेस हमें सुनने की सहायता कर सकते हैं और सुनने के माध्यम से हमारी शिक्षा की आपूर्ति को पूर्ण रूप दे सकते हैं। तो श्राव्य सामग्री यानी ऑडियो एड्स, तो ऐसी सामग्री होती है जिसे केवल सुनकर जानकारी प्राप्त की जाती है। ठीक है, और यहाँ पे कान जो है वो महत्वपूर्ण भूमिका निभाता है। श्रवण करने की जानकारी हासिल की जाती है। इससे क्या लाभ होता है श्रव्य सामग्री से? तो हमारी मानसिक शक्ति और एकाग्रता बढ़ती है। ठीक है, तो इसके उदाहरण देखिए, ये छोटे छोटे मुद्दे आप हाईलाइट करके रखिएगा, ये बहुत महत्वपूर्ण है क्योंकि प्रश्न जो है वो आपका इसी के परिवेश में तैयार होगा। ठीक है, तो इन चीजों को भूलना नहीं है। तो जिसके उदाहरण हम देख सकते हैं, ध्वनि फीत है, किसी की आवाज में आपको ऑडिओ सुनाई दिया जाएगा। हा, म्हणजे काही महत्वपूर्ण जे आपले डॉक्युमेंट्स आहेत ते त्याचं वाचन आपल्याला ऐकायला मिळतं, मोठमोठ्या वक्त्यांची भाषणं आपण ऐकू शकतो ध्वनिफीतीच्या माध्यमातून। रेडियो, क्लासरूम में रेडियो का भी प्रावधान किया गया है, अवेलेबल करा दिया गया है। और अभी तो एलसीडी प्रोजेक्टर वगैरह ऐसे सब संसाधन आपकी कक्षा में, क्लासरूम में उपस्थित है, तो जिससे आपका प्रभावी रूप से टेक्नोलॉजी का, तकनीकी जो यंत्र है उनका इस्तेमाल करके आप अधिक और अधिक प्रभावशाली ढंग से पढ़ा सकते हैं। ठीक है, भाषण, मैंने जो अभी जिक्र किया की अच्छे अच्छे श्रोताओं का भाषण, तुम्ही युट्यूबवर वेगवेगळ्या प्राध्यापकांचे सुद्धा व्हिडिओ ऐकता, आपल्या जे सिलेबस मधले वेगवेगळे पार्ट आहेत त्याच्यावरती खूप छान छान ऑडिओ क्लिप्स आहेत, व्हिडिओ क्लिप्स आहेत। ठीक है, तो हे श्रव्य सामग्री। फिर आता है दृश्य श्रव्य सामग्री, जो देखकर और सुनकर एट ए टाइम काम करता है, देखने का और सुनने का। इसका बेस्ट उदाहरण हमने देखा था टेलीविजन, फिल्में। ठीक है, यूट्यूब पे जो आपके लेक्चर्स होते हैं, क्या आप उनको देख सकते हैं? जो हमारा है सेशन है ये दृश्य श्राव्य है, आप अध्यापक को देख सकते हैं, स्क्रीन पे देख सकते हैं स्टडी मटेरियल जो शेयर हो रहा है वो। ठीक है, तो इससे क्या होता है, दृश्य श्राव्य सामग्री से ये आकर्षक है। ठीक है, और यथार्थवादी चित्रण हमारे साथ सामने प्रस्तुत करता है, कि जैसे कि फिल्में ना, हिस्टोरिकल फिल्में जो इतिहास के कथानकों पर आधारित रची गई फिल्में हैं, तो उनसे हम उस जमाने में जाते हैं। म्हणजे छावा मूवी आता एवढा फेमस झाला, हिट झाला, कारण आपल्याला त्या काळात त्या वास्तवाशी म्हणजे तो यथार्थवादी आपल्याला बनवत होता, की खरंच म्हणजे ह्या घटना कशा कशा घडल्या, त्या काळातली कंडिशन कशी होती, त्याचे सीन्स तसे त्यांनी हे केले होते, डायलॉग्स तसे त्या प्रभावी ढंगामध्ये लिहिले होते, म्हणून आता ते आपल्याला यथार्थवादी की हे घडून गेलेलं आहे। तर त्याच्यासाठी ते आपल्याला म्हणजे आपण हे यथार्थवादी म्हणजे काय, की हे सत्यता आहे आणि हे घडून गेलेल्या घटनांचा क्रम दाखवण्यात ते जे मूव्हीज, जे सिनेमा सक्सेसफुल होतात ते हिट होतात। ठीक आहे,
तर मग याची उदाहरणं काय? टीव्ही है, ठीक है, फिल्में हैं, मल्टीमीडिया है, प्रेजेंटेशन है, दूरदर्शन के प्रसारण चैनल है, एनसीईआरटी एससीईआरटी के प्रसारण, क्लासरूम टीचिंग है, ठीक है, और अध्यापन है। अब क्लासरूम टीचिंग ये बहुत महत्वपूर्ण मुद्दा है। दृश्य श्रव्य में आपको हर बार लगेगा कि इसमें सिर्फ टेक्नोलॉजी के डिवाइसेस ही शामिल है, ऐसा नहीं है। आपकी जो क्लासरूम टीचिंग है डे टू डे, वो भी दृश्य श्राव्य सामग्री का बेस्ट उदाहरण है। लेकिन हमें हर वक्त हमारे माइंड में ये सेट होता है कि दृश्य और श्राव्य सामग्री यानी की कुछ ना कुछ तकनिकी ही होगा, म्हणजे टेक्निकल डिव्हाइसच असणार हे आपल्या डोक्यात फिट केलेले आपण. पण प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की आपलं हे जे क्लासरूम टीचिंग आहे ते कोणत्या प्रकारात मोडतं? दृश्य, दृश्य श्राव्य का श्राव्य? तर मग आपल्या डोक्यातून हे गेलं पाहिजे की हे टेक्निकली डिव्हाइस काही नाहीये, हे डिव्हाइस नाहीये, ही ऍक्च्युअल रन होणारी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ठीक आहे, टीचिंग लर्निंगची. तर ही ऍक्च्युअल वर्गात घडत असते. पण ही सुद्धा दृश्य श्राव्य सामग्रीचं खूप महत्वाचं उदाहरण आहे. हे बिलकुल विसरायचं नाही, हे फार महत्वाचा मुद्दा आहे. तुमचं क्लासरूम टीचिंग हे दृश्य श्राव्य सामग्रीत येतं. आणि आपल्या डोक्यात नेहमी असतं की दृश्य श्राव्य सामग्री किंवा शिक्षा सहाय्यक साधनं किंवा सामग्री म्हणजे प्रत्येक वेळेला टेक्नॉलॉजीचे डिव्हाइसेसच असतात, असं आपल्या डोक्यात असतं. पण तसं नाहीये. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवायचा. क्लासरूम टीचिंग किंवा अध्यापन जे असतं ते दृश्य श्राव्य सामग्रीचं बेस्ट उदाहरण आहे, ठीक आहे. आणि ते खूप इझी आहे. त्याच्यासाठी लाईट लागत नाही किंवा कुठलं डिव्हाइस लागत नाही. त्याच्यासाठी फक्त शिक्षक वर्गात, ब्लॅकबोर्ड आणि विद्यार्थी समोर. हे ट्रेडिशनल आहे. याच्यात कुठलाही टेक्नॉलॉजीचा वापर नाहीये, पण तरी सुद्धा ते दृश्य श्राव्य सामग्री ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणून त्याला ओळखलं जातं, लक्षात ठेवा. चलिए बढ़ते हैं अंतिम प्रकार की ओर. क्रिया सहाय्यक सामग्री बघा. फील्ड ट्रिप्स. फील्ड ट्रिप. तुम्ही सगळे सहलीला कधी गेलात का? मला जरा उत्तर द्या चॅट बॉक्स मध्ये. सहलीला गेलात का तुम्ही कधी? हाँ पटापट, फटाफट उत्तर दीजिएगा. हा, गेलेला आहात. काय फायदे आहेत सहलीला जाण्याचे? हम्म उत्तर द्यायची आहेत, कारण तुम्हाला हे लक्षात राहते ही चर्चा. हा सांगा. ईश्वर सर काय म्हणतात? होय, फायदे सांगा आता चला. हम्म काय फायदे आहेत? अपन विद्यार्थ्यांना ट्रिपला घेऊन जातो किंवा अपन विद्यार्थी म्हणून कई बार हम जब विद्यार्थी अवस्था में थे तो कई बार हम पाठशाला में ट्रिप के लिए गए, तो इसका मुख्य हेतु क्या है? अनुभव है तो हाँ और अधिक. चलिए बाकी के लोग जवाब दे दीजिए. हाँ लक्षात राहते, कारण आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती मिळतात. हा अजून पुढे बाकीचे लोक उत्तर द्या. प्रत्यक्ष अनुभव देता येतात, बरोबर आहे. डायरेक्ट एक्सपिरियन्सेस. पाऊस ही गोष्ट वर्गात शिकवण्याची आहे का? शहरांमध्ये लिमिटेशन्स येतात, आय अग्री. पण जर आपण खेड्यामध्ये शिकवत असो, छोट्या छोट्या शाळांमध्ये वस्तीवाड्यावर शिकवत असो, गावात पाऊस कविता आहे, आपण नेऊ शकतो का पोरांना प्रत्यक्ष पावसात शिकवायला एखादा थोडा 1-2-3 मिनिटासाठी? कारण प्रत्यक्ष अनुभव द्यायचा आहे ना. हम्म प्रत्यक्ष अनुभूती मिळती आहे. म्हणजेच काय करायला लागतं की फील्ड ट्रिप आपण का नेतो? कारण आपल्याला मुलांना डायरेक्ट एक्सपिरियन्सेस देता येतात आणि डायरेक्ट एक्सपिरियन्सेस दिल्यानंतर त्याच्यातून मिळणारे जे अनुभव असतात त्याचे फिक्स डोक्यामध्ये त्याच्या फुटप्रिंट्स उमटत असतात, कारण ते फिक्सेशन होत असतं त्या प्रत्येक कॉन्सेप्टचं. ते बिलकुल पोरं विसरत नाहीत. हा ठीक आहे, आलं लक्षात. अजून कोणाला काय सांगायचंय का की सहलीचे फायदे काय काय आहेत? तुम्ही तिथे लिहित चला बरं का. जेव्हा डिस्कशन होतं तेव्हा तुमचं काम आहे तिथे रनिंग नोट्स मध्ये लिहून ठेवायचं. मिळालेले अध्ययन अनुभव चिरकाळ टिकतात. बरोबर आहे नरेश सर. हेच आता आपण बोलतोय की हे जे अनुभव असतात फील्ड ट्रिपचे ते मुलं बिलकुल विसरत नाहीत, बिलकुल म्हणजे बिलकुल विसरत नाहीत, ठीक आहे. आणि आपलं अध्यापन खूप सोपं होतं. त्या मुलांना फक्त त्या वातावरणात नेऊन सोडायचं. अमावस्या शिकवायची, पौर्णिमा शिकवायची. गुरुकुल पद्धतीत मुलांना डायरेक्ट नेऊन जातात, आकाशाखाली शिकवतात. पाऊस कविता शिकवायची तशी शिकवा. एखादं शेतीतलं काहीतरी त्यांचा कंटेंट आहे
त्यांना विहीर दाखवायची, विहिरीवरती काही आहे तर विहीर दाखवा, तळ दाखवा नेऊन, ठीक आहे, धरण दाखवा नेऊन. त्या येतं सगळ्या ट्रिप आपल्या ज्या त्या बऱ्यापैकी आपण ऑर्गनाईज करत असतो, ठीक आहे. तर या प्रकारे या ट्रिप सगळ्या आपल्याला महत्वपूर्ण असतात, ठीक है। तो शिक्षा सहायक सामग्री में आपकी फील्ड ट्रिप्स है, प्रत्यक्ष अनुभव देने वाली जो आपकी ट्रिप्स है वो बहुत ही महत्वपूर्ण भूमिका निभाती है। ऐसी शिक्षा और सूचना की अवस्था जो प्रत्यक्ष रूप से, प्रश्न असाच डिझाईन होऊ शकतो कि ऐसी शिक्षा और सूचना की अवस्था जो प्रत्यक्ष रूप से जानकारी विस्तृत रूप से प्राप्त की जाती है वे निम्नलिखित में से क्या होती है। अध्यापन पद्धती, फील्ड ट्रिप्स, ठीक आहे, कक्षा के भीतर अध्ययन अध्यापन, असं वेगवेगळे ऑप्शन्स देऊ शकतात। तुम्हाला त्यावेळेला हे क्लिक झालं पाहिजे की प्रत्यक्ष रूप से म्हटलं आणि जगह स्थल भेंट देकर असं जर वर्डिंग असेल तर फील्ड ट्रिप तुमच्याकडे डोळे झाकून उत्तर तयार पाहिजे, ठीक आहे। क्योंकि आता आपल्याला एखाद्या किल्ल्या की शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झालाय, हा घटक इतिहासातला आहे, तो आप उस दौरान क्या कर सकते हैं, अगर वो नजदीक है वो स्थल, तो आप प्रत्यक्ष रूप से किल्ला हे समजून सांगण्यापेक्षा डायरेक्ट मुलांना अनुभव द्या की किल्ला कसा बांधतात, कुठं बांधतात, त्याची उंची काय असते, काय बांधले मटेरियल लागतं ते बांधताना, त्याच्यानंतर सगळाच अनुभव घेऊ द्या की त्याची एकंदरीतच नैसर्गिक कसं लोकेशन असतं हे ते, त्याच्यावर मुलांना पुन्हा लिहून काढायला सांगा त्यांचे अनुभव, ते कधीच विसरणार नाहीत। त्यामुळे फील्ड ट्रिप्स जे आहेत ते खूप महत्वपूर्ण असतात, त्याचे लॉंग लास्टिंग इफेक्ट मुलांच्या माइंड वरती कोरलेले राहतात, ते विसरत नाही, ठीक आहे। आणि त्यांना फार आनंद असतो कारण ते बोर झालेले असतात वर्गात बसून बसून, आपण सांगायचं त्यांनी रोज ऐकायचं। तो ये जो हमारा दैनंदिन शिक्षा क्रम है, तो बहुत बार वो बोर हो जाते हैं बच्चे या छात्र, तो कई बार हमें उनको फ्रेश करने के लिए और अत्यधिक अनुभूति देने के लिए, प्रत्यक्ष रूप से अनुभूति देने के लिए उनको हमें उसी जगह, संग्रहालयात गेल्यावर आपल्याला शस्त्र जर शिकवायचे असतील, की मराठाकालीन इतिहासातील शस्त्र, त्या पिकल कालखंडातली शस्त्र, हं, किंवा जनजीवन कसं होतं, तर तुम्ही संग्रहालयात घेऊन जाऊ शकतात। मग तिथं भांडी असतात, त्या त्या काळात लोक कुठले पोशाख घालायचे, त्यांची राहणीमानाची पद्धत, खानपानची पद्धत, सगळं लावलेलं असतं। आपला ताण कमी होतो, त्यांना फक्त त्या वातावरणात नेऊन सोडून द्यायचं, ते बरोबर ग्रास्प करत राहतात सगळं, आपलं काम कमी होतं, त्यांना ते टच करायला मिळतं, जवळून पाहायला मिळतं, त्याच्यामुळं विश्वास अधिक वाढतो, विश्वासार्हता जास्त वाढते, ते इम्पैक्ट कायम रहता डॉक्टर, ठीक है। तो इसी तरह से ये क्रिया सहायक सामग्री है। देखिए इससे लाभ क्या है, अध्ययन की अनुभूतियां अधिक गहरी अधिक गहरी एवं स्पष्ट होती है। म्हणजे एखाद्या किल्ल्याच्या दगडांना हात लावला तरी त्या विद्यार्थ्यांना कळतं हे दगड वर आणले कसे असतील, ते विचार करायला प्रवृत्त होतात, एवढ्या उंचीवर किल्ला बांधला कसा असेल, त्या किल्ल्याच्या लढायात पुन्हा तुम्ही पुढे जाऊन त्यांना शिकवणार आहेत, तर त्याचं ते रिलेट करतात त्यांच्या पूर्वज्ञानासोबत, और उस प्रकार वो समझ लेते हैं और उनकी गहरी जो सोच है और अधिक गहरी बनती है, अनुभूतियां अधिक गहरी होती है आणि त्यांना खूप क्लिअर कॉन्सेप्ट होतात त्या, किल्ला नेमकं कशाला म्हणायचं, संग्रहालयात नेमकं काय असतं, पाऊस कशाला म्हणायचा, अमावस्या कशाला म्हणायचे, चंद्रग्रहण कशाला म्हणायचं, सूर्यग्रहण कशाला म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांना जितकं प्रत्यक्ष दाखवू शकतो, तितकं महत्वाचं असतं। मनपटल पर गहरा असर, प्रभाव, परिणाम और इसकी स्मृतियां चिरकाल बनी रहती है। बघा हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत। मनपटल पर गहरा असर, कधीच विसरत नाहीत। त्याच्यानंतर प्रभाव आहे, परिणाम आहे, और इसकी जो स्मृतियां हैं वो चिरकाल मनपटल पर बनी रहती है, ठीक है। किलों पर भेंट, अभी जिसका जिक्र किया, विज्ञान केंद्रों को भेंट, डॅम डॅम धरण, धरणावरती पण आपण मुलांना घेऊन जाऊ शकतो, पाणी कसं अडवतात, पाण्यावर जलविद्युत प्रकल्प कसा तयार उभं राहतो, पाणी अडवायचं टेक्निक काय, ते मोजतात कसं धरणात किती पाणी आहे, किती पातळी वाढलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी शिकवायच्या असतील। प्रत्येक विषयाला आपण फील्ड ट्रिपचं एक दोन फील्ड ट्रिप, आणि हे आता फार म्हणजे इंटरेस्टिंग टूल आहे, मुलं खुश होतात, सगळ्यांना फिरायला आवडतं, निसर्गाच्या सानिध्यात आवडतं जायला, अशा गोष्टी बघायचं कुतूहल असतं, क्युरियोसिटी असते, उत्सुकता का निर्माण होता है। तो इसी तरह से ये जो शिक्षा सहायक सामग्री है इसके प्रकार मुख्य प्रकार है, और इस प्रकार से हमें बच्चों को इसका उपयोग करके जो है उनका अध्यापन और अधिक प्रभावी
करना चाहिए. ठीक आहे. हो, बरोबर आहे चव्हाण सर. क्षेत्रभेट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आपल्या रोजच्या भाषेमध्ये. क्षेत्रभेट पण हिंदीमध्ये आपण ठीक आहे. हिंदीमध्ये क्षेत्रभेट चालतं. फील्ड ट्रिप अजून चालतं. तर दोन्ही शब्द ठीकच आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे क्षेत्रभेटी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळं शाळांना कंपल्सरी सांगितलेले. पण ते काय होतं आपण सहल म्हणून त्याच्याकडे बघतो. पण खरं त्याचा उद्देश हा आहे फील्ड ट्रिपचा, की तुम्हाला मनोरंजनातून पण ज्ञान खूप मिळणं गरजेचं आहे आणि सोप्या पद्धतीनं. ते आपण फक्त काय एन्जॉयमेंटच्या दृष्टिकोनातून बघतो, तर तसं नाहीये ह्याचा मूळ उद्देश. ह्याचा मूळ उद्देश आहे, की तुम्हाला डायरेक्ट एक्सपिरियन्सेस देणे. ठीक आहे. आणि मुलांना त्या वातावरणाशी एकरूप होऊ द्यायचं आणि त्यांना ग्रास्प लेट देम लर्न अशी ती थीम आहे. ठीक आहे. की उन्हें सीखने दो. आप सिखाने की कोशिश मत करो. असं त्याचं खरं मेन मोटो आहे त्या कॉन्सेप्टचा. ठीक आहे. चला इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम आहे? समजलंय सगळ्यांना शिक्षा सहाय्यक सामग्री? ह्याच्यावरती अप्लाइड क्वेश्चन्स असतात, की कशा प्रकारे हे कुठल्या मुलांसाठी, कुठल्या गरजांसाठी, कुठल्या अवस्थांमध्ये काय वापरणार आहेत तुम्ही? असेच प्रश्न डिझाइन होतात. चलिए यहाँ तक किसी को कोई आपत्ति है? बताइए. हम्म. सगळ्यांना समजलं इथपर्यंत. चला पुढचा बीट घ्यायचा आहे. फटाक से बताइए. यहाँ तक किसी को कोई आपत्ती है? कोणाला काही प्रॉब्लेम आहेत? समजलंय सगळ्यांना? पटापट सांगायचे. टाइप करायला किती वेळ घेताय? हम्म. चलिए बताइए. समजलंय सगळ्यांना? किसी को कोई आपत्ति नहीं है. ठीक है. बाकी के लोग भी जवाब देते चलिएगा, क्योंकि आपका जवाब यस यस आपके जवाब आना बहुत जरूरी है. ठीक है. हम्म. चलिए अब अगला शिक्षा के सूत्र देखते हैं कि शिक्षा सूत्र क्या है बीएड में आपने देखे. हम्म. तो देखिए इस तरह से हमारा ये जॉन डूई ने जो पिरामिड दिया है शिक्षण व्यवस्था का, हाँ एजुकेशन सिस्टम का, एजुकेशन प्रणाली का, शिक्षा प्रणाली का, तो इसमें अध्यापक और छात्र और विषय वस्तु ये तीन जो है ये मुख्य भूमिका में काम करते हैं. ठीक है. हम्म. बघा अध्यापक, छात्र आणि विषय वस्तू. ठीक आहे. म्हणजे अध्यापक म्हणजे शिकवणार कोण आहे, कुणाला शिकवायचे, कशाच्या माध्यमातून शिकवायचे. आलं लक्षात? हे खूप महत्वाचे कंटेंट बीट आहे तुम्ही. ह्या तीन घटकातूनच हे सगळं शिक्षण प्रणाली काम करते. क्या पहला महत्वपूर्ण घटक है अध्यापक जो आपको पढ़ाने वाले हैं, छात्र जिनको पढ़ाना है और विषय वस्तु जिसके माध्यम से पढ़ाना है, क्या पढ़ाना है ये क्लिअर कब होगा? विषय वस्तू. विषय वस्तू म्हणजे तुमचा सिलेबस. तुम्हाला कोणता कॉन्सेप्ट शिकवायची, काय घटक शिकवायचा आहे, उपघटक कोणता शिकवायचा आहे, युनिट कुठला शिकवायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून सिलेबस कुठला कंप्लीट करायचा आहे, हेच म्हणजे विषय वस्तू. हिंदीतला शब्द आहे तो विषय वस्तू. ठीक आहे. हे तीन मुख्य घटक आहेत, विसरायचे नाहीत. आणि जॉन डुई जे शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, शिक्षाविद आहेत, शिक्षण शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी हा पिरॅमिड आपल्या समोर ठेवलेला आहे. त्रिआयामी. त्रि म्हणजे तीन. आयाम. कौन से तीन आयाम है महत्वपूर्ण जॉन डुई के अनुसार? तो अध्यापक, छात्र और विषय वस्तु. तो ये तीन जो आयाम है तो इनके इर्द गिर्द ही शिक्षण प्रणाली का कार्य शुरू रहता है और ये कार्यरत है. ठीक है. तो शिक्षण के सूत्र देखिए. टीचिंग मैगझिम्स. ज्ञात से अज्ञात की ओर. ज्ञात से अज्ञात की ओर काय असेल बरं सांगा? ज्ञात से अज्ञात की ओर सांगा चला पटकन. याचा अर्थ काय? ज्ञात से अज्ञात की ओर खूपदा झालेलं आहे शिकून. आता सुद्धा हे सेशन मध्ये मी शिकवलेलं आहे. हा याचा अर्थ सांगितलाय. हा चलिए ज्ञात से अज्ञात की ओर म्हणजे काय? चला श्रद्धा मॅडम, ईश्वर सर, राकेश सर, मनोज सर, चला उत्तर द्या पटापट. ज्ञात से अज्ञात की ओर म्हणजे मराठीतून ज्ञाताकडून अज्ञाताकडे.
काय बरं याचा अर्थ असू शकतो? सगळ्यांना माहितीये. प्रयत्न करा चला. हा. ज्ञात से अज्ञात की ओर. पटापट सांगायचे. बीएड ला झालेलं आहे हे सगळं. आपल्या प्रत्येक सिलेबसला झालंय. सीटीईटीचं असो, टीईटीचं असो, बीएडचं तर आहेच. हम्म. बरं, माहीत नसलेल्या गोष्टींची माहिती मिळवणे. बरं पण बरं पण आपल्याला पर्टिक्युलरली ज्ञात से अज्ञात की ओर म्हणजे कुठून कुठं जायचे असं सांगा. चला. ज्ञात से अज्ञात की ओर, तो कहां से कहां तक जाना है हमें, या लेके जाना है अपने छात्रों को. हम्म. सांगा बरं चला. कोण सांगेल? कौन बताएगा? हम्म. सांगा. बघा मी एक उदाहरण देतेय की मुलांना हे माहितीये की पाणी हे खूप महत्वाचं आपल्यासाठी रिसोर्स आहे. ठीक आहे. बरोबर. ज्ञानाकडून अज्ञानाकडे. अज्ञान म्हणायचं नाही इथं. अज्ञान म्हणजे त्याचा अर्थ पुन्हा बदलतो. अज्ञाताकडे म्हणायचं रवींद्र सर. तुम्ही बरोबर सांगताय, फक्त आपला शब्द चुकला तिथं वापरायचा. तुम्हाला, मला माहितीये तुम्हाला काय म्हणायचे. ज्ञाताकडून म्हणायचं. नोन टू अननोन. कारण अज्ञानाकडे नाही जायचंय आपल्याला. आपल्याला अजून ज्ञान घ्यायचंय. ठीक आहे. अशा पद्धतीनं. हा. बरं, विषय असेल काय ज्ञानाकडून, पुन्हा तेच ते तेवढा शब्द दुरुस्त करून घ्या बरं, पुन्हा ते तसंच डोक्यात राहतं. माहिती असलेल्या गोष्टीकडून, व्हेरी गुड. माहिती नसलेल्या गोष्टीकडे जाणे. मी उदाहरण तुम्हाला देते. ठीक आहे. हा, बरोबर. हा म्हणजे ज्ञाताकडून, हे लक्षात, हे शब्द फिट करायचे आजच आपल्या सीपीयू मध्ये. बिलकुल पुन्हा अज्ञान म्हणायचं नाहीये. ठीक आहे. ते तसंच राहतं विसरून पुन्हा. ज्ञाताकडून म्हणजे नोन, जे आपल्याला नोन आहे. मी इंग्लिश मधला शब्द मुद्दामून वापरते. तर ज्ञाताकडून नोन टू अननोन म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. अज्ञानाकडे बिलकुल नाही, असं चुकीचं लक्षात ठेवायचं नाही. अज्ञाताकडे म्हणजे जे आहे फक्त आपल्याला माहिती नाही. जे इथे अवेलेबल आहे, ज्याची नोंद आहे, जे प्रेझेन्स आहे, फक्त आपल्याला माहिती नाही. आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही. तिथपर्यंत मुलांना घेऊन जायचे. ठीक आहे. जे मुलांना माहितीये त्याच्याकडून तिकडे न्यायचे. ठीक आहे. मग ते घाबरत नाहीत असं. चल. तर आता उदाहरण मी तुम्हाला देते. फॉर एक्झाम्पल की बघा इथं जल मी लिहिलंय. जल जल मुलांना माहितीये की आपण पाण्याचा उपयोग मुलांना विचारला तर ते सांगू शकतील. जल का उपयोग बच्चे बता देंगे कि जल पीने के लिए सबसे महत्वपूर्ण है, तो हमारा जल ही जीवन है, हम उसे कह सकते हैं. जल बहुत ही महत्वपूर्ण भूमिका निभाता है. उसके बगैर हम हमारे दैनंदिन जीवन में कुछ भी गतिविधि नहीं कर सकते, जैसे नहाना, खाना बनाना, पानी पीना, घर के काम करना. ठीक है, इत्यादी इत्यादी. मग आता हे जलमधून आपण मुलांना, हे जल मुलांना ज्ञात आहे. हे ज्ञात आहे. जल ज्ञात आहे. आता अज्ञात काय काय मुलांना? की बारिश. ठीक आहे. नदी. ह्या कॉन्सेप्ट मुलांना नुसते नावं माहितीयेत. पण त्याची संकल्पना नाही माहिती की नदी कशाला म्हणायचं, नदीचे गुणवैशिष्ट्य काय असतात, हं? नदीची नावं काय असतात, नदीचं भौगोलिक महत्व काय असतं. ठीक आहे, हे माहिती नाही. मुलांना समुद्र हा नाव, फक्त नाव माहिती, पण समुद्राचं पूर्ण तुमच्या भौगोलिक भाषेमध्ये, विज्ञानाच्या भाषेमध्ये, भूगोल ह्याच्या भूगोलाच्या आणि विज्ञानाच्या भाषेमध्ये मुलांना समुद्र ही टर्म क्लिअर नसते. की समुद्र म्हणायचं कशाला, कोणते मुख्य समुद्र आहेत, समुद्राची पुन्हा वैशिष्ट्ये काय आहेत, की कशामुळं ते समुद्र म्हणायचं त्याला, त्याच्यासाठी काय काय रिक्वायरमेंट लागतात, ह्या ह्या गोष्टीत म्हणून त्याला समुद्र म्हणायचं. ह्या ह्या गोष्टी असतात. मग बारिश. आता पाऊस डायरेक्ट होतो का? मग मुलांना तुम्हाला हे सांगावं लागेल ना. आता त्याला बारिशकडे जोडायचे. जलपासून हे नॉन आहे, हे ज्ञात आहे. मग ज्ञात से अज्ञात की ओर. आता हे अज्ञात की ओर म्हणजे पाऊस ही कन्सेप्ट मुलांना समजून सांगावं लागते. जमीन तापतं, पाणी तापतं, पाण्याची वाफ होते, फिर वो भाप ऊपर जाती है, हल्की हो जाती है, फिर ठंडी हवा लगने के बाद, मग ते सगळं, मग ते तुमचं जलचक्र
समजून सांगावं लागेल मुलांना विज्ञानाचं ते. ठीक आहे. आणि मग पाऊस पडतो. मग पावसाचे प्रकार, मग पावसाचं स्पीड कसं आहे त्याच्यानुसार रिमझिम आहे, झिमझिम आहे, मुसळधार आहे, धुवांधार आहे, गारपीट आहे. काय प्रकार आहे ते त्याची पुन्हा सगळं तुम्हाला उपवर्गीकरण करून सांगावं लागेल. पण त्याच्यासाठी मुलांचा आधी जल ह्याच्यावर तुम्हाला चर्चा घ्यावी लागेल. त्याचे उपयोग ते कुठून मिळतं. इथून मग तुम्ही बारिश, मग इथून नदीपर्यंत न्यायचंय त्यांना. मग नदीचं सगळं भौगोलिक वर्णन करून सांगायचे. पावसाचं जलचक्र सांगायचे. जलचक्र, पाऊस कसा पडतो ते सगळं वैज्ञानिक दृष्टीने समजून सांगायचं. पुन्हा समुद्रापर्यंत न्यायचे. की समुद्र कशाला म्हणायचं, त्याची लांबी, रुंदी, खोली, त्याची व्याप्ती, काय काय ज्या गोष्टी आहेत त्या. मग कुवा, मग विहीर कशाला म्हणायची, तळ कशाला म्हणायचं. ठीक आहे. आणि मग शरीर में पुन्हा पाणी की मात्रा, मग ह्या सगळ्या गोष्टी मुलांना माहिती नसतात. तर आपण जलपासून मुलांना इथं असे वेगवेगळे कॉन्सेप्ट क्लिअर करून देऊ शकतो. ठीक आहे. मग आपल्या शरीरात 70% पाणी आहे, बाकी नाहीये. मग इतकं महत्वाचा पाण्याचा रोल आहे आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी, जीवन जगण्यासाठी, इत्यादी इत्यादी इत्यादी. ठीक आहे. मग हे जल हे ज्ञात आहे मुलांना, आणि मग हे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ठीक आहे. नोन, अननोन टू नोन, नोन टू अननोन. ठीक आहे. तर हे असं न्यायचंय मुलांना. आणि मग आपण पूर्वज्ञान जागृती जी मुलांची करतो ती तीच असते की ज्ञात से अज्ञात की ओर. हेच आपण पूर्वज्ञान जागृतीमध्ये वापरतो टेक्निक. ठीक आहे. की मुलांना जे माहिती आहे त्या उदाहरणांवर चर्चा करायची, आणि तिकडून हळूहळू हळू त्यांना अवघड कन्सेप्ट कडे घेऊन जायचं ज्या त्यांना माहिती नाहीत. ह्या गोष्टी त्यांनी नावं ऐकलेली असतात, पण त्याचं विश्लेषण तपशीलवार त्यांना माहिती नसतं. म्हणजे इतना विस्तार से उसकी जानकारी पता नहीं है. ठीक आहे. तर हे असं असं करायचं. दुसरं आहे मूर्त से अमूर्त की ओर. मूर्त से अमूर्त की ओर काय असेल बरं, मूर्त से अमूर्त, अमूर्त की ओर. हम्म. हा. मूर्त से अमूर्त की ओर काय? मूर्त से अमूर्त की ओर कोणी सांगायचं, सांगेल का? होमवर्क करून न गेल्यास शिक्षा होणार हे माहिती असून सुद्धा क्लासमध्ये जाणे. बर. हम्म. आता आपल्याला अशी उदाहरणं विचारणार नाहीयेत. ठीक आहे. ते आहे तुमचं रॅन्डम मत मांडले तुम्ही, पण आपल्याला आपल्या शिक्षण प्रणालीशी जोडायचे त्याला. ठीक आहे. पॅडागॉगिकल अप्रोच मध्ये जोडायचे. ठीक है, हाँ विशाल सर. ठीक है. चला, मूर्त से अमूर्त की ओर. हाँ चलिए, क्या होगा मूर्त से अमूर्त की ओर? इसका अर्थ बताने की कोशिश कौन करेगा? मूर्त से अमूर्त की ओर. हम्म. हे तुम्हाला झालेलं आहे म्हणून मी विचारते पुन्हा पुन्हा, आणि रिव्हिजन होईल तुमच्या डोक्यात फिक्स. हम्म. हे कळलं पाहिजे ना, याचं नेमका अर्थ काय क्लिअर व्हायला पाहिजे. त्याच्यावर आधारित प्रश्न तेव्हाच आपण सोडवू शकणार आहोत. हम्म. मूर्त से अमूर्त की ओर. बरं, मूर्त म्हणजे काय? रिजिड आहे, स्ट्रक्चर्ड आहे. हा ते तर सांगा मला, मग मी सांगते तुम्हाला पुढे. हम्म. प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तूकडून न दिसणाऱ्या वस्तूकडे. हो, ते सांगताय तुम्ही, पण मला मूर्त म्हणजे काय आहे ते सांगा. प्रत्यक्ष दिसणारी वस्तू म्हणजे मूर्त आहे. करेक्ट. ठीक आहे. हा. आणि जी दिसत नाही, जे आपल्याला अमूर्त असते, पण तिचं अस्तित्व मान्य करावं लागतं. हा. सजीव गोष्टींकडून निर्जीव गोष्टीकडे नेले दिखने वाली. बर. ठीक आहे. बघा आता, दृश्य आणि अदृश्य. बरोबर. ठीक आहे. जे दिसत आहे, मूर्त म्हणजे काय? मूर्ती आपण कशाला म्हणतो बरं? मूर्ती कशाला म्हणतो? हा, सांगा. एखादी ठोस गोष्ट, वस्तू. त्या मूर्तीच मूर्त म्हणलेलं आहे ना, त्यात तोच शब्द आहे हा, फक्त मूर्तीच्या ऐवजी मूर्त म्हटलेले. ठीक आहे. मग मूर्ती कशी असते? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण उचलून ठेवू शकतो. मूर्तीचा आकार दिसू शकतो. त्याला टच करू शकतो. तिचा आकार असा काहीतरी फिक्स केलेला आहे, फ्रेम त्याची. त्याला एक व्यवस्थित डिझाईन दिलेलं असतं. ठीक आहे. आणि त्याच्याकडून मग आपण जसं फॉर एक्झाम्पल, की आता गणपतीची मूर्ती, आता आपण त्या सणाकडे हळूहळू चाललेलो आहे. तर थोड्या दिवसात गणपतीची चतुर्थी येईल, प्रतिष्ठा होईल, आणि मग गणेश उत्सव साजरा होईल. ठीक आहे.
त्याच्यातून आपण मग पुन्हा गणेशोत्सवाची स्थापना का झाली, कुठल्या पार्श्वभूमीवर झाली, तर त्या काळात आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं. मग लोकांनी आपल्या धार्मिक उत्सवासाठी एकत्र येण्यावर गव्हर्नमेंटला काही आक्षेप नसावा म्हणून मग ती लोक एकत्र आली, त्या नावाखाली एकत्र आली, पण ते खरंच समाज प्रबोधनाचं काम त्यावेळेला त्या उत्सवाने केलं, लोकांना एकत्र येण्यासाठी तो प्लॅटफॉर्म मिळाला. ही गोष्ट इतिहासाचे शिक्षक सांगू शकतात. मूर्त म्हणजे आता हे गणेश उत्सव हे दिसते, हे मूर्ती हे असा उत्सव करतात, ही पूजा करतात. मग अमूर्त म्हणजे त्याच्या मागे हे दडलेला सगळा इतिहास, की त्या काळात कशामुळे हे स्थापना झाली, त्याचा वैचारिक पाया काय होता, समाज प्रबोधन या उत्सवानं कसं केलं, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, हे उदाहरण झालं, ते आलं लक्षात. आता बघा अजून उदाहरण देते. मूर्त से अमूर्त की ओर म्हणजे जो कुछ भी ठोस दिखाई देने वाला, जिसे छुआ या महसूस किया जा सके. बघा आपण मूर्तीला हात लावू शकतो, अनुभवू शकतो, की ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे, ही शारदेची मूर्ती आहे, किंवा ही कुणाचं तरी मूर्ती आहे, एखाद्या शास्त्रज्ञाची मूर्ती आहे. आपल्याला लगेच लक्ष, आपण ते महसूस करतो की हे शास्त्रज्ञ एवढं मोठं काम करून गेले. APJ अब्दुल कलामांची जर स्टॅच्यू असेल तर आपण हात लावू शकतो. हा, सावित्रीबाईंची मूर्ती असेल हात लावू शकतो, लगेच आपल्याला ते अनुभूती मिळतात की त्यांनी काय काम करून गेलेली आहेत. ठीक आहे, तर ते महसूस होतो आपल्याला, त्या त्या पर्सनॅलिटी, त्या मूर्तीच्या मागच्या प्रेरणा आपल्याला आपण अनुभवू शकतो. ठीक आहे, केवल कल्पना या तर्क से समझा सा सके. म्हणजे मग हे तर्कावर समजून घ्यावं लागतं. मूर्ती प्रतीक आहे, पण त्याच्या मागचा जो तर्क आहे, मी आता तुम्हाला खूप व्यवस्थित उदाहरण दिले गणेश उत्सवाचं. त्याच्या मागचा तर्क काय होता, लॉजिक काय होतं, विचार काय होता, वैचारिक पृष्ठभूमी काय होती, वह समय कौन सा था, हमें आजादी की होड़ थी और इसी के कारण समाज प्रबोधन की बहुत जरूरत थी, आवश्यकता थी, तो इतने लोगों के लिए इकट्ठा आने का इससे अधिक और अवसर कोई हो ही नहीं सकता था. ठीक है, तो उस दौरान गणेश उत्सव ने समाज प्रबोधन का कितना बड़ा काम किया. मग हे सगळं तुम्हाला तर्कावरती समजून घ्यावं लागतं. ठीक आहे. आणि मग सगळ्यात अजून तुम्हाला बेस्ट उदाहरण देते, की आपण ज्या जयंत्या साजऱ्या करतो, पुण्यतिथ्या साजरा करतो, त्यावेळेला आपण फोटोंना हार घालतो, प्रतिमेंना हार घालतो. तो हार घालणे म्हणजे ते मूर्त रूप आहे. पण त्याच्यातलं अमूर्त रूप म्हणजे त्यांची तत्वज्ञान, त्यांचे विचार, हं, त्यांनी समाजासाठी करून ठेवलेलं काम, त्यांच्या प्रेरणा, त्यांच्याकडून आपल्याला काय घ्यायचंय ते आदर्श, ह्या सगळ्यांचा आपल्याला तर्काच्या आधारे हे सगळं समजून घ्यावं लागतं. ठीक आहे. उदाहरणार्थ, बच्चा पहले दो लाल गेंद रंग कोई भी हो और तीन नीली, हे बघा दो लाल गेंद म्हणजे हे मूर्त आहे. हा, त्याला हे गेंद दिसतायत, और तीन नीली गेंदे, अ, हे पण मूर्त आहे. जोडते है फिर वह सीखते है 2+3. ठीक आहे, अमूर्त. म्हणजे मुलांना तुम्ही तीन लाल चेंडू दिलेलेत, सॉरी निळे चेंडू दिलेलेत, आणि दोन जे आहेत ते लाल दिलेलेत, आणि मग तुम्ही हे 3 आणि 2 किती सांगता त्यांना? 5. आता तिथे तुम्ही 5 बॉल दिलेले नाहीत, हा, 5 चेंडू मुलांच्या हातात दिलेले नाही, तुम्ही 3 निळे दाखवले आणि 2 लाल दाखवले, आणि मग तुम्ही 3+2 किती हे कुठेही शिकवलेलं नाही, वर्गात लिहिलेलं नाही, बॉल ड्रॉइंग केलेलं नाही, बॉल दाखवलेले नाहीत, प्रत्यक्ष हातात नाहीत, पण असंच तुम्ही शिकवलंय ह्या बोटांच्या आधारावर की 3+2 किती. मग ते म्हणतात 5, म्हणजे हे अमूर्त आहे, हे कुठेही तुम्ही दाखवलेलं नाहीये. 5 बॉल काढलेले नाहीत कुठं सुद्धा, चेंडूचं चित्र कुठेही काढलेलं नाही, 2+3 कुठेही लिहिलेलं नाही, असंच शिकवताय. की पहिल्यांदा तुम्ही त्यांना 2 चेंडू दिले आणि 3 दिले, आणि मग विचारलं की बाळांनो हे 3 आणि 2 किती झाले, ते म्हणतात 5 झाले. म्हणजे तुम्ही शिकवलंय 3, 2 एवढंच शिकवलंय. आपने गिनती 3 की सिखाई, 2 की सिखाई, और इससे साध्य क्या किया कि इसका टोटल कुल मिला के कितना अंक होता है। ठीक है, तो उन्होंने जवाब दिया 5। तो 5 आपका सिखाने का उद्देश्य ही नहीं था, आपने काम किया है 3 और 2 पे, लेकिन साध्य किया है 5, कि वो 5 तक पहुंच गए गिनती करने में. म्हणजे त्यांना बेरीज आली तिथपर्यंत, हे तुम्ही साध्य केलेले, पण काम केलेलं आहे याच्यावर. 3 आणि 2 असे 2 टप्प्यात चेंडू दाखवले, तिकडे 2 दाखवले, तिकडे 3 दाखवले. ठीक आहे, आणि मग ह्याच्यातून साध्य करून घेतले की ह्यांना खरंच बेरीज येते का त्या सगळ्यांची, हे तुम्ही साध्य करून घेतले, पण ते अमूर्त आहे.
आलं लक्षात? ते तुम्हाला शिकवायचं नव्हतं, पण त्याच्यातून तुम्ही तो तर्क मुलांचा डेव्हलप केलाय. त्यांना विचार करण्यास भाग पाडले, लॉजिक लावायला भाग पाडले. हे आपण रोज करत असतो. मूर्त से अमूर्त की ओर. ठीक है? जैसे अगला और एक उदाहरण देखिए. किती उदाहरण देते बघा मी तुम्हाला समजावं म्हणून. गणपती बाप्पाच्या ह्याच्यातलं दिलं. तुम्हाला मी जयंत्या पुण्यतिथ्या, फोटो, मूर्त्या, त्यांची प्रतीक, त्यांच्या मागचा तर्क कसा डेव्हलप करायचा, त्यांच्या विचारांचा, आचारांचा ते सांगितलं. इथं तुम्हाला हे गणिताचं एक उदाहरण दिलं. अजून एक उदाहरण. सेब से पेड़ गिरते हुए देखना. तर पेड़ से सेब गिरते हुए देखना हे मूर्त आहे. ठीक आहे. आणि हा मग आपण काय करतो त्याच्यातून अमूर्त काय शिकलो? फळ झाडावरून खाली पडलं. ठीक आहे. ते खालीच का पडलं? हे मूर्त आहे, दिसतंय, झाड दिसतंय, ते फळ खाली पडताना दिसते, बरोबर जमिनीवर पडताना दिसते. ये सब मूर्त है. आप पेड़ को छू सकते हैं, उस फल को छू सकते हैं, जमीन को छू सकते हैं, आंखों से देख सकते हैं, महसूस कर सकते हैं. लेकिन उससे अमूर्त आपके सामने क्या रखा सिद्धांत? इन्होंने न्यूटन ने, आयझॅक न्यूटन ने, तो गुरुत्वाकर्षण का सिद्धांत. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत ही त्यातली अमूर्त कल्पना आहे, जी आयझॅक न्यूटनच्या डोक्यामध्ये आली. त्यांनी त्याच्यावरती काम केलं आणि तो सिद्धांत मांडला की खाली वस्तू कुठली वरून खालीच पडते, आकाशात उलटी वर जात नाही. ठीक आहे. तर ती का जात नाही? तर जमिनीचं गुरुत्वाकर्षण त्याला खेचत राहतं. हा सिद्धांत, हा विचार, हा तर्क त्यांनी मांडला म्हणून ह्या सिद्धांताचा शोध लागला. तर्कावर काम झालेले म्हणजे कि पेड़ से गिरते हुए सेब देखना और उससे गुरुत्वाकर्षण की सिद्धांत को समजना. म्हणजे फळ झाडावरून खाली पडलं, बघितलं, हो यस हे मूर्त आहे, दिसतंय. ह्याच्यात अमूर्त जो सिद्धांत आहे की जो दिसत नाही, तर्कावरती सिद्ध करावा लागतो, तो आहे गुरुत्वाकर्षण सिद्धांत. आलं लक्षात? बघा, महसूस करना, भाव भावनाएं समजना. हा, भावभावना समजना. बघा, इमारत, इतिहास, हे इमारती ज्या दिसतात त्या सगळ्या मूर्त असतात. पण मग त्या इमारतीतून आपण त्या इमारतीचा इतिहास, त्या इमारतीला, फॉर एक्झाम्पल आपण ताजमहल धरू 2 मिनिटासाठी. ठीक है? तो इमारत ताजमहल है, वो मूर्त है, आप देख सकते हो. ठीक है? तो उसका इतिहास आपको तर्क के आधार पे समझना होगा. कितने कष्ट लगे होंगे वो उसका निर्माण करने हेतु, वो आपने देखने होंगे. फिर उसका रंग क्या है, कितने वर्षों से वह हमारे सामने है, आंखों के सामने है. ठीक है? उसका उद्दिष्ट क्या था बनाने का, उसमें कितने कामगार जुट गए थे वो बनाने में, उस समय उसका बजट कितना था. यह सब कुछ समजना यानी बौद्धिक अनुभूती की प्राप्ती है. अमूर्त म्हणजे सगळं लॉजिक आहे, सगळा तर्क आहे, विचार प्रक्रियेचं काम आहे सगळं अमूर्त जे आहे ते. ठीक आहे. तर ह्या त्याचं सगळं सार आहे हे मूर्त आणि अमूर्त. अमूर्त मध्ये केवळ आणि केवळ विचार प्रक्रिया आणि लॉजिक हे खूप महत्वाचं असतं. तर्कावरती काम करायचं. आणि सगळे सिद्धांत जे असतात ते तुम्हाला प्रयोग करताना जे दाखवलं जातं ते मूर्त असतं. आणि सगळे प्रमेय, सिद्धांत, विज्ञानातले सगळे जे रूल्स आहेत वगैरे ते सगळे सिद्धांत हे सगळे अमूर्त आहेत. ठीक आहे. ते तर्काच्या आधारावर सिद्ध करत असतात. आणि ते सिद्ध करताना तुम्हाला प्रयोग दाखवला जातो वर्गामध्ये, लॅबोरेटरीमध्ये, तो मूर्त असतो. ठीक आहे. विज्ञानाच्या भाषेत समजायला फास्ट आहे, पण आपल्याला हे बाकीच्या सब्जेक्ट मध्ये कसं काम करतं हे माहिती पाहिजे, म्हणून मी तुम्हाला इतकी सगळी उदाहरणं दिली आहेत. ठीक आहे. अंतिम है सरल से जटिल की ओर. सरल से जटिल की ओर. आता हे तरी सांगा, सरल से जटिल की ओर म्हणजे काय? सरील के सॉरी सरल से जटिल की ओर सांगा, याचा अर्थ सांगा आता, पटाकन सांगायचं. म्हणजे आज आपल्याला हे संपवून उद्या दुसरा युनिट म्हणजे हे बीट सुरू करायचंय. चलिए. हा, सरल से जटिल की ओर सांगा ना, अर्थ सांगा. तुमची मॅडम मी जुनीच आहे, आता तुम्हाला 2-3 बॅच झालं मी शिकवते, मग घाबरायचं काय कारण आहे बरं? हा, तुम्ही जेवढे उत्तर द्याल तितकं तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे परीक्षेसाठीचा. सोप्याकडून कठीणाकडे. उदाहरण सांगा बरं. हम्म उदाहरण सांगा चला. नरेश सर, सविता मॅडम, कळलं, बरोबर, व्हेरी गुड. पण उदाहरण चालवून दाखवा चला. आपल्याला उदाहरणं विचारू शकतात. बरोबर, माती दाखवून नंतर मातीचे प्रकार सांगणे, व्हेरी गुड.
माती मुलांना माहित असते, पण त्यात चिकण माती, लाल माती, तांबडी माती, रेगूर मृदा, ते काय काय प्रकार आहेत ते सगळे, वाळू, अमकी तमकी, ठीक आहे. ते सगळे प्रकार तुम्ही नंतर सांगा. पहिलं त्यांना माती माहिती असतं, त्या मातीकडून तिकडं न्यायचंय. अजून सांगा. मुलांना तुम्ही पहिल्याच दिवशी वाचायला खाडखळा आलं पाहिजे म्हणून शिकवतात का? वर्गात आल्या आल्या, अंगणवाडीत किंवा पहिलीच्या वर्गात कसं शिकवतात मुलांना? आधी काय शिकवतात? हा, खडक खडकांचे प्रकार. म्हणजे उगी तेच उदाहरण लगेच नुसतं आता ते प्रकारच शिकवाय, आता वेगळं व्हरायटी ऑफ उदाहरण द्या. तेच उदाहरण लगे त्याच्यातच मॉडिफिकेशन नकोय. हा, वर्गात मुलांना आल्या आल्या पहिल्या दिवशी तुम्ही खडखड वाचायला शिकवतात का? चित्र दाखवून शब्द वाच, बरोबर, चित्र दाखवून. हा, ठीक आहे. आधी सायकल दाखवायची आणि मग त्याचे वेगवेगळे पार्ट समजून सांगायचे की हे हँडल आहे, हे सीट आहे, ही चेन आहे. तुम्ही पॅन्डल मारल्यानंतर ही चेन ही होती, आणि मग हे दोन टायर असतात. पॅन्डल फुल मारायचं कधी, हाफ मारायचं कधी, ब्रेक कधी लावायचं, डावं उजवं ब्रेक, ठीक आहे. हा, बरोबर ईश्वर सर. अजून सांगा. आता थोडं आपल्या वर्गात या. आपल्याला शिक्षक म्हणून परीक्षा द्यायची. आता थोडे इकडचे उदाहरण घ्या. चला, वर्गात पहिल्याच दिवशी तुम्ही कसं शिकवतात मुलांना? वर्ण, स्वर, व्यंजन, आधी वर्णमाला शिकवतात की डायरेक्टच मुलांना मोठं वाक्य वाचायला देतात? आता इतकं सांगतेय मी, सांगा चला. आधी मुलांना काय शिकवतात? वर्णमाला शिकवतात का डायरेक्ट त्यांना पुस्तकातले मोठे मोठे वाक्य वाचायला लावतात? कसं शिकवतात? हम्म, मातृभाषेकडून प्रमाण भाषेकडे. बरं, ठीक आहे. हे पण बरोबर आहे. हा, अजून 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 थोडस खोल मध्ये जा, जरा विचार करा अजून थोडासा. नकाशा आणि माहिती. बर, मी आता तुम्हाला किती वेळ झाला एक प्रश्न विचारते की तुम्ही मुलांना वर्गात आधी अ आ इ ई शिकवतात, क ख ग घ शिकवतात का डायरेक्ट मोठे मोठे वाक्य शिकवतात? हम्म, आधी काय शिकवलं जातं मुलांना भाषेच्या संदर्भात? मी सांगते तुम्हाला कितीदा, तर तेच तुम्हाला रिपीट करायचंय ना. वर्णमाला शिकवली जाते मुलांना आधी. आईचं, आगाडीचं, हे सगळं शिकवता की नाही तुम्ही पहिल्यांदा मुलांना? बरोबर आहे, आकार शिकवतात शब्दांचे. हा, मग आधी फक्त असंच म्हणजे फक्त हाफ सर्कलच मुलांना हे करायला लागतात 4-5 दिवस. मग ते दुसरं जोडायचं त्याला, मग हे झालं ठीक आहे. म्हणजे इतकं असं लगेच आपण त्यांना पहिल्या दिवशी सुद्धा काढायला शिकवत नाहीत. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा अक्षर, वर्णमालेचं ज्ञान देतो मुलांना. मग त्याच्यानंतर ते शब्द, मग शब्दामध्ये पुन्हा सार्थक शब्द, की त्या शब्दांना अर्थ पाहिजे. मग ते शब्द सगळे मिळून छोटे छोटे वाक्य, 4-5, 4 शब्दांचं, 3 शब्दांचं वाक्य. म्हणजे मूल तुम्हाला तेच म्हटलं की मूल जसं बोलायला शिकतं वगैरे तसं. ठीक आहे, बरोबर. त्यांची पूर्वजागृती, की त्यांना जे माहिती आहे तिथून मग पुढं, मग आ ई माहिती झालं, स्वर माहिती झालं, व्यंजन माहिती झालं, शब्दांचे आकार कसे काढायचे. बरोबर, ठीक आहे. म्हणजे आपल्याला असं शिकवावं लागेल मुलांना की आधी सरळ त्यांना पहिल्याच दिवशी तुम्ही धाड 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 शिकवायला लागलात पाठ्यपुस्तकं जशीच्या तशी, दुसऱ्या दिवशी सगळा वर्ग गायब होईल. कोणी सुद्धा तुमच्या तासाला बसणार नाही. सगळे पळून जातील आणि नको म्हणतील शाळेत यायचं. आधीच पटसंख्या कमी, पोरं बोलून बोलून आणून प्रवेश कसे तरी करावे लागतात, त्यात पुन्हा ही समस्या. तर हे खूप चॅलेंजिंग असतं. त्यामुळं मुलांना शाळेची गोडी वाटली पाहिजे, अध्ययन अध्यापनाची गोडी वाटली पाहिजे, त्याच्यात ते सक्रिय त्यांचा सहभाग मिळाला पाहिजे. म्हणून त्यांना केंद्रस्थानी ठेवून सगळं काम करायचं, हे लक्षातच ठेवायचं कायम. मग पूर्व ज्ञानची सुरुवात मुलांच्या पूर्वज्ञानापासून सुरुवात करायची. ठीक आहे. मग आपण अन्नसाचं आईचं म्हणतो. ठीक आहे, कारण आई त्यांना फार प्रिय असते आणि आई हा शब्द मूल पहिल्यांदा उच्चारतं. कारण आईपासून त्याचा जन्म असतो, त्याला आई छोट्या छोट्या गोष्टी शिकवत असते. ठीक आहे, आईला खूप अटॅच असतं लहान मूल, म्हणून आपण त्याचा फायदा करून घेतो, त्या रिलेशनचा, त्या जवळीकतेचा, आणि मुलाला साठी आई हा शब्द देऊन बरोबर त्याचा ते शिकवायचं आपलं साध्य करून घेतो. ठीक आहे, आपला मोटो. ठीक आहे, म्हणजे त्याला जे परिचित शब्द आहेत
तेच आपण त्या अक्षरापासून तयार करतो. ठीक आहे. नंतर धीरे धीरे विस्तार करणं. मग आपण वर्णमाला शिकवली, शब्दांचे अक्षरांचे आकार काढायला शिकवलं. मग दोन अक्षर जोडून शब्द आला. शब्द पण सार्थक शब्द पाहिजे. मग सार्थक शब्दातले 2-3 शब्द जोडून एक छोटस वाक्य तयार करायला शिकवतो. हळू हळू म्हणजे धीरे धीरे विस्तार. ठीक आहे, की जसं बालक जन्मल्याच्या अवस्थेपासून आधी स्वराचा उच्चार करतं, मग आ, असं काहीतरी बोलायला शिकतं, मग पुन्हा मग दादा, बाबा, काका असे शब्द बोलायला शिकतं. मग अजून पुढचा शब्द बोलायला शिकतं. तर तशाच प्रकारे आपल्याला सुद्धा शिकवताना त्याच गोष्टी अवलंबायच्या आहेत. फक्त आपण ते पेडागॉगिकल अस्पेक्टनं शिकतोय आणि तिकडं ते नैसर्गिक अवस्थेनं लर्न करत असतात. म्हणजे दोन्ही पॅरलल चालतात आणि ते त्यांची नैसर्गिक वाढीची अवस्था बघून, प्रक्रिया बघूनच आपलं हे पेडागॉगी आपण त्याच्यावरती तयार केलेलं आहे. नैसर्गिक मुलांचं कसं कसं वाढ आणि विकासाचे क्रम असतो, त्यात तो लक्षात घेऊनच या शिक्षण शास्त्रज्ञांनी त्याचा व्यवस्थित अभ्यास करूनच हा सिलेबस डिझाईन केलेला आहे, की असंच शिकवायचंय. ते लॉजिक त्यांनी निसर्गासोबत कम्पेअर केलेलं आहे ना, नैसर्गिक अवस्थेसोबत. आणि निसर्ग त्या पद्धतीने चालतोय, तर तशा पद्धतीने आपला सिलेबस त्यांनी डिझाईन केलेला आहे. थिअरीज तशा मांडलेल्या आहेत. ठीक आहे. उदाहरण, पडोस की जानकारी म्हणजे आपला आसपासचा परिसर. अजून बघा उदाहरण. त्याआधी आपण त्यांना आपण गल्ली कशाला म्हणतात, आपल्या आसपासचा एरिया त्यांना हे करतो, आपण सांगतो. मग जिल्हा तालुका कशाला म्हणायचं, मग जिल्हा कशाला म्हणायचं, मग राज्य कशाला म्हणायचं, मग राष्ट्र कशाला म्हणायचं, मग दुनिया वर्ल्ड कशाला म्हणायचं, जगत कशाला म्हणायचं, हे आपण शिकवतो. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप, धीरे धीरे विस्तार. आधी आपलं ग्राम, आपण आजूबाजूला कोणत्या गल्लीत राहतो, कुठल्या रोडला राहतो, कुठल्या एरियात राहतो. ठीक आहे. तिथून मग तालुका, तालुक्यावरून जिल्हा, मग जिल्ह्यावरून पुन्हा आपण कुठल्या राज्यात राहतो, राज्यानंतर मग पुन्हा आपलं राष्ट्र कुठलं आहे, आणि मग या दुनियेकडे नेतो आपण. म्हणजे स्लोली विस्तार झाला की नाही त्यांच्या ज्ञानाचा, आणि त्यांना हळूहळू शिकवतोय आपण. ठीक आहे. चला, काय बरं चॅट बॉक्स चेक करू काय म्हणताय. वेळ झाली का? अरे बापरे, 9:53. मॅडम आले नाहीत अजून. ठीक आहे, 9:45 ला संपते. मी तेच म्हणाले वेळ झाली. आल्या आल्या, ठीक आहे. तर पुन्हा मॅडम आलेले आहेत, वेळ झालेला है. तर आता शिक्षा सूत्र, हाँ आज हमने विस्तार से देखे, ये आपको पीडीएफ मिलेगा। तब तक आपको पढ़ाई करनी है और कल दूसरा जो घटक है उसके साथ हम काम शुरू करेंगे। ठीक है, तो ये हो गए शिक्षा सूत्र। तो यहाँ पे मैं स्टॉप कर देती हूँ शेयरिंग, और मैडम आ गई है तो मैडम को मैं हैंड ओवर कर देती हूँ।